दरम्यान घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यात कोसळलेलं होर्डिंग्ज हे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि या होर्डिंग खाली अडकलेल्या 35 जणांना बाहेर काढण्यात आले। जखमींना आता राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अजूनही काही जण होर्डिंग खाली अडकल्याची भीती व्यक्त होते। मात्र 120 फुटाचं हे जीवघेणं होर्डिंग अनधिकृतपणे लावलंच कसं जातं असा संतप्त सवाल आता मुंबईकरांमध्ये व्यक्त होतोय। त्यामुळे आता संपूर्ण मुंबईत या अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। घाटकोपरच्या घटनेमुळे असे कितीतरी भले मोठे होर्डिंग्स मुंबईच्या अनेक भागात आहेत। हा सगळा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। 120 फुटाचं हे जीवघेणं होर्डिंग्स अनधिकृतपणे लावलं जातच कसं असा संतप्त सवाल आता मुंबईकर उपस्थित करतायत। त्यामुळे आता संपूर्ण मुंबईतील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। घाटकोपर येथील रामाबाई आंबेडकर नगर येथील पेट्रोल पंपावर पाहू शकता मोठ्या प्रमाणात होर्डिंग आहे ते पेट्रोल पंपावर पडलं। स्थानिक स्तरावरच्या मुलांनी लोकांना जसं शक्य होईल तसं त्यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे। आज पूर्व उपनगरालगत एवढ्या मोठ्या पेट्रोल पंपच्या बाजूला इतका मोठा होर्डिंग लावतात। यांच्या नियमानुसार ते परवानगी दिली आहे की नाही हे प्रशासनाने उत्तर द्यावं, कारण मुंबईकरांच्या जीवाची काय किंमत आहे की नाही हे प्रशासनाने उत्तर द्यावं। जेव्हा पाऊस येतो वादळ येत होतं अनेक बाईक स्वार या ठिकाणी पेट्रोलच्या पंपावर येऊन थांबले होते। आपण जर होल्डिंग पाहिला तर 5 ते 7 फूट सुद्धा खोदलेलं नाहीये। त्याची खोली साधारणतः 30 ते 35 फूट पाहिजे। वरच्यावर खोदल्यामुळे ते पडलेलं आहे आणि असंख्य नागरिक या ठिकाणी दबले गेलेले आहेत। 4 व्हीलरच्या गाड्या आहेत, 2 व्हीलरचे देखील नागरिक आहेत। प्रचंड संख्येने या ठिकाणी दबलेले अजून देखील शासकीय यंत्रणा इथं पोहोचलेली नाहीये किंवा यंत्रणेचा सुरुवात देखील झाली नाही कामासाठी। नक्कीच पाहू शकता की मोठ्या होर्डिंग कोसळले पाहायला मिळत आहे। मयुराने साम टीव्ही मुंबई।